नमस्कार. आज 11 मे 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, 3 दिवस अगदीच मी गायब होतो, पण निश्चिंत राहा, बातमी सुटू देणार नाही. त्यानंतर आणखीन एक सूचना आहे. पहा, आपल्यापैकी जर विद्यार्थ्यांकडे सकाळ, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचं जर ॲक्सेस असेल किंवा याचं जर युजर आय डी पासवर्ड जर तुम्ही मला देऊ शकाल तर बेटर असेल. कारण पहा, आता सध्याला माझ्याकडे सबस्क्रिप्शन आहे लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू. ओके, या तिघांमध्येच पूर्णतः फायनान्शियली आता खाली गेलेला आहे मी. त्यामुळे जर शक्य झालं तर सकाळ आणि मटा याचं जर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकलात तर अगदीच. पहा, हे काय म्हणत आहे मी आता नक्की. पहा, MPSC आणि UPSCसाठी लोकसत्ता मोर दॅन सफिशियंट आहे, पण सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स MPSC आता तलाठी भरती किंवा अन्य ज्या भरती येणार आहेत MPSC मार्फत, ओके, त्या करंट अफेअर्सला जर कव्हर करायचं म्हटलं तर तुम्हाला थोडं जर तुम्ही यामधून मला सहाय्य केलात तर ते बेटर असू शकेल. म्हणजे करंट अफेअर्स आपण ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हने कव्हर करू शकतो. प्रिलिमसाठी पहा, मी लोकमतवरती भर देऊ शकतो. मी याच्यापूर्वी पण म्हटलं आहे, लोकमत जर तुम्ही वाचलात तर ते प्रिलिमसाठीच असतं, पण त्याच्यामध्ये आर्टिकल महत्त्वाचे येत नसतात. लोकसत्ता खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आर्टिकल वाचायचे असतील, किंवा UPSC आणि MPSC ॲन्सर रायटिंगसाठी हे 2 महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत. पहा, ओके, शक्य झालं तर तुम्ही पाहू शकता. ओके, डन. त्यानंतर आजचं वृत्तपत्र विश्लेषण. रणरणत्या उन्हाने राज्यभर होरपळ, बहुतेक जिल्ह्यांत पाऱ्याची 40. कुठे किती सेल्सिअस तापमान आहे इथे अगदीच देण्यात आलेलं आहे, पण ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्र संपूर्ण तापलेला आहे. त्यामुळे शक्य झालं तर उन्हापासून तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, म्हणजे अगदीच गरजेचं आहे. पहा, UPSC तुमची अगदी 10 दिवसांवरती येऊन थांबलेली आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पण अगदी 10 दिवसावरतीच आहे. ओके, त्यानिमित्ताने सर्वजण रिव्हिजनला जास्त भर तुम्ही सर्वजण नक्की देत आहात. नेक्स्ट आहे, मीच एकमेव सत्ता केंद्र, तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या विजय यांची स्पष्टोक्ती. त्यानंतर राज्यगीतावरून वाद. हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, परंतु यामधील जे वंदे मातरम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. मग जे PIB आहे, पहा, त्यामधील जे फॅक्ट असतात ते मी अगदीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलं आहे. तरी देखील आपण एकदा बॅकवर्ड लिंकेजेसनुसार वंदे मातरम या गीताबद्दल चर्चा करणार आहोत. पहा, आपली UPSC सुद्या किंवा MPSC आपला PIBवर खूप निर्भर राहावं लागतं, कारण हे गव्हर्मेंटची वेबसाईट आहे व गव्हर्मेंटची तयारी करत आहोत आपण सध्याला. या निमित्ताने खूप महत्त्वाचं आहे PIB. तर लक्षात घ्या, डायरेक्टली इथं की टेकवेज देण्यात आलेली आहेत. तर पहा, इंडियाज नॅशनल सॉन्ग अडॅप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली इन 1950. 1950ला आपण वंदे मातरम या गीताला एक्सेप्ट केलं आहे. त्यानंतर वंदे मातरम इनिशियली कंपोज्ड इंडिपेंडेंटली अँड लेटर इन्क्लुडेड इन बंकिमचंद्र चटर्जीज नोवेल आनंदमठ पब्लिश्ड इन 1882. ओके, आनंदमठ, बंकिमचंद्र चटर्जी. ओके, बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलेलं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्यांचं पुस्तक आहे, कादंबरी आहे आनंदमठ. आनंदमठ कधीचे आहे? 1882. एवढं महत्त्वाचं नाही, परंतु लक्षात ठेवा आनंदमठ हा पॉईंट लक्षात ठेवा. MPSC डायरेक्टली प्रश्न विचारू शकते. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. डन. त्याच्यानंतर फर्स्ट संग बाय रवींद्रनाथ टागोर ॲट 1896 कलकत्ता सेशन. INCचं जे कलकत्ता सेशन 1896ला कुठं झालं होतं? कलकत्ता येथे. मग त्या सेशनमध्ये पहिल्यांदा कोणी गायलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. ओके, हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. वंदे मातरम कधी पहिल्यांदा गायण्यात आलेलं आहे? 1896मध्ये कलकत्ता सेशन इंडियन नॅशनल काँग्रेसचं रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायन केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, वंदे मातरम ॲज अ पॉलिटिकल स्लोगन वॉज फर्स्ट युज्ड ऑन 7 ऑगस्ट 1905. 1905 म्हटल्यानंतर लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्याला. पहा, बॅकवर्ड लिंकेजेसमधून बंगालची फाळणी. मग यामध्ये पहिल्यांदा पॉलिटिकल स्लोगन म्हणून वंदे मातरमचा यूज करण्यात आला. कधी? बंगालच्या फाळणीमध्ये. पण पहिल्यांदा वंदे मातरम गायनात कुठं आलेलं होतं? 1896च्या कलकत्ता सेशनमध्ये. INCचं सेशन होतं ते. त्यानंतर पॉलिटिकली स्लोगन एक्सेप्ट कधी झालेलं आहे? तर बंगालची फाळणी त्या मुवमेंटमध्ये हे पहिल्यांदा एक्सेप्ट करण्यात आलं आहे. 7 ऑगस्ट 1905. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतात. 1896चं कलकत्ता सेशन कुठं आहे हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा पहिल्यांदा हे सॉन्ग कोणी गायलेलं होतं? तर नक्कीच रवींद्रनाथ टागोर यांचं नाव पुढे ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पहा, बंकिमचंद्र चटर्जी यांचे अन्य काही पुस्तकं आहेत, ते आपला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. डायरेक्टली पहा, तुम्ही इतिहासामध्ये पण असे प्रश्न पाहिलेले आहात, त्यामुळे लक्षात घ्या.
आनंदमठ 1882मध्ये आहे. त्यानंतर दुर्गेश नंदिनी 1865 पुस्तक आहे पहा. नेक्स्ट आहे कपलकुंडला 1866, देवी चौधराणी 1884, हे त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आहे पहा. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यामधून त्यांनी काय सोशल कल्चरल अँड मॉरल कन्सर्न कोलोनाइज्ड सोसायटी फॉर सेल्फ आयडेंटिटी हे त्यामधून आपला प्रदर्शित होतं. तर हे प्लीज एवढे जे पुस्तकांची नावं सांगितले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर बाकी पहा, हे पूर्ण वाचून घ्या, म्हणजे PIBच्या वरून आपल्या UPSCला डायरेक्टली प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. व लास्ट इयरला पहा याबद्दल किंवा वंदे मातरमला 150 वर्ष झाली या निमित्ताने पार्लिमेंटमध्ये लास्ट इयरला चर्चा पण झाली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यामुळे हा पॉईंट विचारला जाण्याची जास्त दाट शक्यता आहे. व लवकरच पहा वंदे मातरम याला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन, म्हणजे अगदीच ज्यावेळेस वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला सावधान भूमिका तिथं थांबायची आहे. मग या संदर्भात एक कायदा बनणार आहे, त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे. ओके, यावर्षी प्रश्न बॅकवर्ड लिंकेजेसमधून येऊ शकतात, त्यामुळे प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे वंदे मातरमचा. आय होप बॅकवर्ड लिंकेजेस तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतर C. जोसेफ विजय यांच्याबद्दल थोडक्यात आपण मांडणी पाहूयात. तर पहा, थलपती विजय म्हणून यांची ओळख आहे, पण आता ते मूवीजबद्दलची होती, ते आता राजकारणात आल्यानंतर किंवा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर C. जोसेफ विजय आपण त्यांना ओळखतो. त्याच्यानंतर पहा, सध्याला फेमस आहेत, यामुळे परीक्षेला प्रश्न बॅकवर्ड लिंकेजेसमधून इथून पण येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर पहा, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांनी 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या TVK पक्षाचे प्रमुख विजय यांनी बहुमताचा आकडा गाठल्याने रविवारी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. व पहा, परत त्यांनी राजीनामा पण दिलेला आहे. आता जवळपास त्यांच्याकडे 107 जागा राहिलेल्या आहेत. मग परत पोटनिवडणूक तमिळनाडूमध्ये होणार आहे. हा पण पॉईंट निश्चित तुम्हाला झालेला असेल. त्याच्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी स्वतःची ओळख एका सामान्य कुटुंबातील सामान्य नागरिक अशी करून दिली आहे. गरिबी आणि उपासमारीबद्दल मी अधिक जागरूक आहे असं पण त्यांनी काल सांगितलं. त्यासोबतच खऱ्या धर्मनिरपेक्ष सामाजिक न्यायाचे एक नवे पर्व आता सुरू झाले आहे असा विश्वास त्यांनी काल व्यक्त केला. ओके, पाहूयात तमिळनाडूचं राजकारण आता याच्यापुढे कोणत्या दिशेनं जाईल किंवा कशा पद्धतीने ते स्वतःला सिद्ध करतील. ओके, नक्कीच आपली पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने नजर असेल. नेक्स्ट आहे खरात त्यांची माहिती होती का? चाकणकर यांची SIT कडून चौकशी करण्यात येत आहे. पहा, आता तुम्ही पण उद्या एखाद्या मोठ्या संवैधानिक पदावरती जाणार आहात, जसं IAS IPS. ओके, मग या संवैधानिक पदावरती बसल्यानंतर पहा, तुमच्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत ते कशा पद्धतीने हे तुमच्यासाठी खूप रोल मॅटर करणार आहे. ओके, आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या कारणानिमित्त त्यांची चौकशी, म्हणजे तुम्हाला जर ते सर्व प्रकरण माहिती होते तर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने तुम्ही चूप का होतात किंवा शांत का होतात, हा अतिशय महत्त्वाचा तिथं प्रश्नचिन्ह त्यांच्यावरती निर्माण होत आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पहा, पॉस्को कायदा आहे, लैंगिक शोषण, बाल लैंगिक शोषण या निमित्ताने, बरोबर. मग पॉस्को कायद्यामध्ये पण अशाच तिथे अटी आहेत पहा. ओके, जर एखाद्या पाल्याने किंवा एखाद्या बालकाने जर तशा पद्धतीने सांगितलं की लैंगिक शोषण माझ्यावरती झालेलं आहे म्हणून, व तुम्ही जर 18+ असाल, म्हणजे तुम्ही जर 18 वर्षाच्या पुढील असाल व तुम्हाला जर ही माहिती असेल ना, तर त्यामध्ये तुम्ही पण तिथे गुन्हेगार ठरता. ओके, मग यासाठी पहा, अगदीच आजूबाजूचे जे मित्रमंडळ वगैरे आहे ते निवडताना तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. त्यानंतर तुम्ही संवैधानिक पदावरती बसल्यानंतर तुमचं जे सार्वजनिक जीवन असेल ते पण अगदीच पहा संवैधानिकरित्या योग्य असायला पाहिजे, कारण तुम्हाला रूल ऑफ लॉ एस्टॅब्लिश करायचा आहे. ओके, मग या निमित्ताने संवैधानिक गोष्टीमध्येच तुमचा सहभाग असणं बंधनकारक आहे. ओके, मग हे सर्व जे गोष्टी आहेत ते इथिक्स पेपरमध्ये तुम्ही शिकणारच आहात, पण या न्यूजमधून आपल्याला इथिक्स याबद्दल थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेस नक्की समजून आलेले असतील. ओके, डन. या न्यूजपासून आपण पुढे जाऊयात. भरती प्रक्रियेतील सुधारणांमुळे आरक्षणावर घाला, पदोन्नतीने पदे भरली जाणार असल्याने आक्षेप. पहा, याच्यापूर्वी तुम्ही जर पोलीस शिपाई असाल तर तुम्हाला विभागीय PSIची परीक्षा देऊन तुम्हाला डायरेक्टली तिथे आरक्षण होतं पूर्वी, पण आता ते आरक्षण बंद होऊन किंवा अगदीच पहा मुलाखत वगैरे रद्द करण्यात येत आहेत अराजपत्रित परीक्षांमधून. मग या निमित्ताने डायरेक्टली पदोन्नतीने ती पदं भरली जाणार आहेत. यामुळे अगदी जे विभागीय पूर्वी परीक्षा व्हायच्या त्या बंद होणार आहेत. यामुळे पहा, जे कर्मचारी संघटना आहेत ते थोडंसं आक्षेप घेत आहेत. मग पाहूयात, ही न्यूज इन प्रोसेस आहे, अद्याप आपल्याला याबद्दल हे करायचं नाही की म्हणजे असंच होईल का किंवा काय होईल हे प्रेडिक्शन आपण करू शकणार नाही. त्यानंतर पुढे, विदेशी मद्य विक्रीला शुल्कवाढीचा फटका, राज्यात बियरच्या मागणीत वाढ, महाराष्ट्र मद्यालाही प्रतिसाद. आता या न्यूजमधून आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर अल्कोहोलवरती GST लागतं का? तर बिलकुल नाही, त्यावरती लागतं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. UPSC किंवा MPSCला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या घटकावरती GST लावली जात नाही.
तर लक्षात यायला पाहिजे की अल्कोहोलवरती म्हणजे जे मद्य कन्झ्युमसाठीचा आहे त्यावरती GST लावली जात नाही, त्यावरती लागतं व्हॅट. ओके, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यापूर्वी UPSCने यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे आणखीन एक बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये कमेंट सेक्शनमध्ये याच्यापूर्वी पण विद्यार्थ्यांनी सांगितलेत, घटनादुरुस्ती GSTबद्दलची 101वी घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाचे, लक्षात ठेवा. डन. नेक्स्ट आहे पहा, गरोदरपणावरून नियुक्ती रोखणे अयोग्य, केंद्र सरकारचा आदेश खंडपीठाकडून रद्द. पहा, याचिकाकर्त्या डॉक्टर रेणुका शिवाजी भुनगे यांची CRPFमधील स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर ग्रेड B या पदावरती नियुक्ती झाली होती किंवा त्यांचं त्या एलिजिबल झालेल्या होत्या, बरोबर. मग ज्यावेळेस त्यांची मेडिकल एक्झामिनेशन करण्यात आली त्यावेळेस त्या 16 आठवड्याच्या प्रेग्नन्सीमध्ये होत्या, बरोबर. मग याला CRPFने रद्द केलं की बाबा नाही, तुम्ही नियुक्त पात्र नाही आहात. का तर तुम्ही गर्भवती आहात या कारणानिमित्त. मग पहा, महिलेचा गर्भवती असणं हा मूलभूत अधिकार आहे, आर्टिकल 21. आय होप पॉईंट लक्षात आला असेल. व आर्टिकल 21 म्हणजे तुम्ही माझ्या तोंडातून पहा डेली, अगदी डेलीच तुम्ही म्हणजे ज्या वेळेस वृत्तपत्र विश्लेषण येतं ना त्यावेळेस आर्टिकल 21 ऐकता अगदी त्याच धर्तीवर पहा UPSCने कधीही प्रश्न विचारू द्या फंडामेंटल राईट्सवरती व त्यामध्ये आर्टिकल 21 जर असेल तर तोच तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण हा आर्टिकल आहे. कोणताही जरी तुम्ही कायदा घेतलात तर त्यामध्ये आर्टिकल 21 येतच. मग आता या केसमध्ये पण तेच झालं आहे पहा की गर्भवती राहण्याचा महिलांना अधिकार आहे व तो अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. व पहा, पोलीस अधिकारी वेगळं व मेडिकल ऑफिसर वेगळं या नात्याने बॉम्बे हायकोर्टाने अगदीच CRPFला निर्देश दिले आहेत की ज्या डॉक्टर रेणुका शिवाजी बुनगे आहेत यांना तुम्ही डायरेक्टली पदावरती भरती करून घेणं गरजेचं आहे व त्यांचं काम डायरेक्टली फील्डवरती काम न करता त्यांनी मेडिकल ऑफिसर आहेत या नात्याने त्या तिथे राहून पण काम करू शकतात व त्यांची त्या ड्युटी नक्की बजावू शकतील. मग या नात्याने काल बॉम्बे हायकोर्टाचा हा आदेश अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पण यामधून बॅकवर्ड लिंकेजेस आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आर्टिकल 21. ओके, त्याच्यानंतर पहा, सुप्रीम कोर्टाने पण यावर्षी कोणता दिलेला आहे महिलांना तर मेन्स्ट्रुअल हेल्थचा अधिकार दिलेला आहे, राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ. यामुळे पहा नक्कीच यावर्षी UPSC प्रश्न विचारू शकते, म्हणजे महिला सेंट्रिक, त्यासोबतच पहा आर्टिकल 21 सेंट्रिक. आणखीन एक अधिकार आलेला आहे पहा दत्तक घेण्यासंदर्भातचा, ओके, किंवा मॅटर्निटी लिव्हबद्दलचा. ओके, हे सर्व अधिकार यावर्षी चर्चेत राहिले, त्यामुळे आर्टिकल 21 नक्कीच परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल. ओके, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी अन्य न्यूज दिसत नाही पहा गरजेची. नेक्स्ट आहे युद्ध समाप्तीच्या दिशेने प्रगती. म्हणजे पहा अगदीच लास्ट वीकपासून मी पण कंटाळून गेलेला आहे इराण आणि अमेरिका या दोघांना पाहून. नक्कीच जर तुम्हाला इराण आणि अमेरिकेचं युद्ध काय होतं किंवा काय ते माहिती नसेल तर 28 फेब्रुवारीचा माझा व्हिडिओ पहा, त्यामध्येच आपण सुरुवात केली होती की कशा पद्धतीने दोघांची प्रगती असेल. बाकी आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आवाहन केलेलं आहे पहा की पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच करा. त्यासोबतच जे परकीय चलन आहे त्याचा तुटवडा सध्याला असल्याकारणानिमित्त तुम्ही परकीय देशामध्ये किंवा परदेशात जाण्याचा जो तुमचा प्लॅन आहे तो थोडासा होल्ड करा. त्यानंतर सोने खरेदीचा पण जो प्लॅन तुमचा आहे तो थोडासा होल्ड करा, असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केलेलं आहे. मग नक्कीच पहा, सध्याला बिकट परिस्थितीमधून आपण चाललेले आहोत. कारण पहा अगदीच अमेरिका आणि इराण या दोघांचं युद्ध स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जे ब्लॉकेड झालेलं आहे, एकीकडे पहा डेली पॉझिटिव्ह न्यूज दिसत आहेत आपल्याला, परंतु सिच्युएशन काहीच बदलत नाही आहे. हा तिथला प्रमुख मुद्दा आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केलेलं आहे. व नक्कीच पहा, सोने चांदी असू द्यात यांच्या किमती गगनाला भिडत आहेत. व दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर जे ऑइल आहेत, ऑइल प्राइसेस पण इन्क्रीज होत आहेत व याचा फटका आपला जरी समजत नसेल, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली झळ जरी बसत नसेल तर त्याचा परिणाम पहा ज्या पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांना फटका डेली आपल्या लिटर मागे त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळेच केंद्र सरकारने ही आव्हान काल केलेलं आहे जनतेला. मग नक्कीच पहा आपण पण त्यांना प्रतिसाद पॉझिटिव्हलीच देणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आपल्यासाठी इथं गरजेची न्यूज दिसत नाही आहे. त्यानंतर आहे इंडियाची इडा. आता या इंडियाची इडा या आर्टिकलला डायरेक्टली पहा द हिंदूमध्ये पण एक चांगलं देण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदीच ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की युनायटेड प्लॅटफॉर्म अगेन्स्ट BJP मस्ट बी क्रिएटेड सेज ममता बॅनर्जी. ओके, व दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर व मला माहिती आहे की हे होणार होतं. ओके, म्हणजे अगदी आता काल राहुल गांधी यांनी सी जोसेफ विजय यांच्या ओथ टेकिंग सेरेमनीमध्ये तिथे सहभागी त्यांनी झाले होते. मग याचा राग DMKला नक्की आलेला आहे. पण DMK आणि TVK या दोन्ही पक्षांची आयडियोलॉजी तर एकच आहे ना. मी
आय थिंक पहा आपण सुट्टीवर जाण्याच्या पूर्वीच्या वृत्तपत्रामध्ये पण हेच पॉईंट दिलेला होता पहा, की दोघांचा पण दुश्मन एकच आहे ना, मग दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे, मग हे करायला काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, काँग्रेस वगैरे ते तशा पद्धतीने म्हणजे समजत नाही पहा विरोधकांचं पण एकीकडे. पण ठीक आहे, नक्कीच वेळीच त्यांना अक्कल येईल असं लक्षात ठेवून आपण पुढे जाऊयात. व ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे ना, आता कदाचित यांना पण थोडंसं समजलेलं आहे की बाबा एकटं लढून चालणार नाही, तर नक्कीच सर्व विरोधक एकत्र येणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे. मग पाहूयात काय होतं. त्याच्यानंतर दुसरीकडे पहा, शेख हसीना वेस्ट बेंगालचे जे नवीन चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत शुभेंदू अधिकारी यांना. मग नक्कीच पाहूयात शेख हसीना यांचं प्रत्यार्पण होतं किंवा नाही. व पहा सध्याला बांगलादेश पण काही म्हणत नाही त्यांच्या प्रत्यार्पणाबद्दल, कारण पहा सध्याला तुम्हाला माहिती असेल सिच्युएशन, 5,000 टनचं जे डिझेल आहे ते आपण त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच बांगलादेश जरी ते थोडंसं क्रिटिसाईज करून आपल्या विरोधात आलेले होते किंवा त्यांचं सरकार सध्याला विरोधात होतं, तरी पण पहा त्यांना पण माहिती आहे बडा भाऊची भूमिका आपला इंडियाच मदत करू शकेल. जर चायनाकडे गेले तर ते डेप ट्रॅपमध्ये फसू शकतील. मग या नात्याने त्यांनी परत एकदा भारत देशाकडेच थोडंसं आस लावून बसलेत की बाबा तुम्ही मदत कराल का. तर नक्कीच भारत देशाने मदत केलं आहे, मालदीव्सला मदत केली आहे, श्रीलंकेला मदत केली आहे, सर्व देशांना आपण मदत करत आहोत या क्रायसिसमध्ये. ओके, त्यानिमित्ताने पहा हे सर्व काही पॉझिटिव्हलीच तुम्ही पाहायचं आहे. व नक्कीच जेव्हा पाहूयात शेख हसीना यांच्याबद्दल काही दुसरी न्यूज वगैरे येईल तर. पण पहा सध्याला जास्त डीपली वगैरे जाण्याची गरज नाही, न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे ठीक आहे, बस झालं, कॉंग्रॅच्युलेशन केलं ना बस. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. ओके, डन. त्यानंतर लगेच नेक्स्ट पहा, काँग्रेस विरोधातून भाजपचा विजयीला धडा, हे स्किप करू शकतो आपण. नेक्स्ट आहे, कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटणार कसे. हा अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे पहा. जर सध्याला तुम्ही पाहिलात तर कांद्यांचे दर पूर्णतः खालावलेले आहेत व नाफेड मदतीला आलेला आहे. पण नाफेड किती खरेदी करणार आहे पहा, अगदीच 3 लाख टन एवढं कांदा तो खरेदी करणार आहे. पण आज जर तुम्ही पाहिलात तर आपल्या देशाचं पूर्णतः उत्पादन 250 ते 300 लाख टन एवढा आहे व फक्त 3 लाख टन जर नाफेड खरेदी करणार असेल तर उर्वरित कांदा कुठं टाकायचा, हा तिथं महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व दुसरीकडे पाकिस्तान आणि चायना पण त्यांचा कांदा मार्केटमध्ये उतरवत आहेत. मग या कारणानिमित्त पहा जे शेतकरी वर्ग आहेत ते कांद्याबद्दल थोडंसं नक्कीच अश्रू कोसळत आहेत. कारण पहा दरवर्षी आपण काय करत होतो पहा, मिडल ईस्टमध्ये कांदा एक्सपोर्ट करायचा आपण पूर्वी, पण यावर्षी मिडल ईस्टमधील जे सिच्युएशन आहे यामुळे कांदा आपला एक्सपोर्ट होत नाही आहे. त्यानंतर केंद्र सरकारची पॉलिसी, या 2 कारणानिमित्त पहा कांदा एक्सपोर्ट होत नाही आहे. ओके, व तुम्ही आठवा 2024चं वर्ष, 2024मध्ये पण अशाच पद्धतीची सिच्युएशन आली होती, त्यावेळेस पण कांदा रडत होता. मग त्यावेळेस एकनाथ शिंदे त्यानंतर जे उर्वरित मंत्री आहेत त्यांनी नाशिकमध्ये थोडंसं शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. ओके, ती न्यूज मला आणखीन पण आठवती आहे. पण वापस येऊयात आपण. तर पहा 2026मध्ये ही सिच्युएशनला सामोरं जाताना आता अगदीच सगळीकडे एक्सपोर्ट बंद आहे. मग जो कांदा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला आहे त्याचं पुरवठा आपल्या मार्केटमध्ये जास्त आहे व मागणी जेवढ्याला तेवढीच आहे. मग मागणी कमी आहे व पुरवठा जास्त असल्या कारणानिमित्त जे ह्याचे दर आहेत, कांद्याचे जे दर आहेत ना ते खूप कमी गेलेले आहेत. मग या निमित्तानेच पहा शेतकरी सध्याला संकटामध्ये आहे. मग पाहूयात सरकार त्यांना वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करेल. ओके, इथे पहा अगदीच नाफेडने जरी जास्त उत्पादन नाफेडनं तरी खरेदी जास्त कांद्याची करायला हवी, अन्यथा शेतकऱ्यांना तिथं सबसिडी वगैरे देणं अतिशय गरजेचं आहे. ओके, व दुसरीकडे आपण म्हणतो ना मग आता की कर्जमाफी होऊ नये असं जर तुमचं मत असेल तर या कंडिशनसाठी कर्जमाफी होणं गरजेचं आहे पहा. कारण जर तिथं फक्त 5 रुपये किलो अशा पद्धतीने जर कांद्याला भाव लागत असेल तर त्याचं उत्पादन खर्च जे आहे ना ते पण निघत नाही शेतकऱ्यांचा. मग यासाठीच तिथं कर्जमाफीची गरज असते. मग दुसरीकडे तरी तुम्ही काहीतरी तिथं देणं बंधनकारक आहे. कारण पहा एकीकडे तुमच्या पॉलिसीचा फटका शेतकऱ्यांवरती डायरेक्टली बसतो. जर पहा आता ट्रायने जर काही रूल्समध्ये बदल केले तर जिओ कंपनीला डायरेक्टली फटका बसणार आहे का, तर बिलकुल नाही. ते काय करतात पहा, डायरेक्टली प्राईस वाढवतात. जसं की पहा आय थिंक 299चं रिचार्ज आता 355ला काहीतरी झालेला आहे, बरोबर. मग याचा फटका कोणाला, डायरेक्टली कस्टमरला बसतो. परंतु शेतकऱ्यांच्या पॉलिसीचा किंवा सरकारच्या पॉलिसीचा कोणाला फटका बसतो, ग्राहकाला फटका बसत नाही, तर तो डायरेक्टली शेतकऱ्यांना फटका बसतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे तिथे. ओके, मग यासाठी तुम्ही ज्यावेळेस आन्सर रायटिंग करताना त्यावेळेस तुम्हाला दोघांचं पण सुवर्णमध्य साधायचं आहे. एकीकडे सरकारला पण चांगलं बनायचं आहे व दुसरीकडे शेतकऱ्यांचं पण तिथं जे भावना आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. मग यासाठी सुवर्णमध्य साधावं लागेल. ओके, आता हे जे पॉईंट्स आहेत ना ते आपण आन्सर रायटिंगचं ज्यावेळेस क्लासेस वगैरे घेऊयात 1 जूनपासून ते मी चालू करणार आहे. ओके, तर निश्चित राहा, सोबत राहा फक्त. म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये काय अपेक्षित आहे किंवा काय नाही ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण सध्याला हा पॉईंट लक्षात ठेवा की सुवर्णमध्य साधता येणं
गरजेचं आहे व तुम्ही ते नक्कीच साधाल. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. नेक्स्ट पहा, तस्करी. आपण सर्वांनी म्हणजे गरजेचं नाही परंतु तस्करी जर वेबसिरीज पाहिला असाल नेटफ्लिक्सवरती तर त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे व मला ही आर्टिकलमधून बॅकवर्ड लिंकेजेस सांगण्यासाठी हा आर्टिकल मी एक्सप्लेन करत आहे. पहा, तर आपल्या देशामध्ये तस्करी का होते. आता नक्की पहा, अन्य वस्तूंची तस्करी म्हटलं तर ठीक आहे बरोबर, पण गोल्डचीच तस्करी का होते. तर यासाठी थोडक्यात जर तुम्हाला समजावून सांगायचं म्हटलं तर पहा, जर मिडल ईस्टमध्ये तुम्ही गेलात तर मिडल ईस्टमध्ये ना अगदीच एका तोळ्याची किंमत, एक मिनिट, कुठे गेलं, 3 मे 2026 रोजी 10 ग्रॅम शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव दुबईमध्ये 1,40,227 आणि 22 कॅरेटचा भाव आहे पहा तिथे 1,33,050 रुपये होता. तर भारतात हाच दर विविध शहरामध्ये 1,51,000 आणि 1,38,000 रुपये इतका होता. म्हणजे प्रत्येक 10 ग्रॅम मागे अंदाजे 5 ते 10,000 रुपयेचा फायदा आहे प्रत्येक 10 ग्रॅममध्ये. ओके, 10 ग्रॅममध्ये कितीचा, फक्त 5,000 ते 10,000 रुपयांचाच फायदा होतो. पण तुम्ही याला लार्ज करा, मेक इट लार्ज जर तुम्ही केलात तर पहा, इथे विमानातून अधिकचे पैसे न देता 30 किलो वजन आणण्याची परवानगी असते. म्हणजे 10 किलो जरी सोने आणले तरी 50 लाख ते 1 कोटी रुपयांचा यामागे फायदा होऊ शकतो. ओके, फक्त इथं 10 ग्राम मागे 5,000 ते 10,000 रुपये जर तुम्ही फायदा जर करून घेत असाल तर नक्कीच पहा, जर तुम्ही किलोच्या भावाने जर सोनं आपल्या देशामध्ये जर आणत असाल दुबईमधून तर तुमचा काय कोटीमध्ये तिथं फायदा होतो. या कारणानिमित्त पहा, आपल्या देशामध्ये सोन्याची तस्करी केली जाते. व पहा, आपल्या देशामध्ये जे सोनं इम्पोर्ट केलं जातं ते बँकेद्वारा इम्पोर्ट केलं जातं. म्हणजे अगदी तुमच्या शहरामध्ये जे सोने विक्रेते आहेत, ओके, मग त्यांना पण सोनं जे आहे, जे धातू आहे ते कोणी प्रोव्हाइड करतात, तर जे बँक आहेत ना तेच प्रोव्हाइड करतात. ओके, आपल्याकडे रेग्युलेट केलं जातं. या निमित्ताने प्रॉब्लेम आहे, तिथे रेग्युलेशन आपल्या देशामध्ये जास्त केलं जातं. ओके, मग रेग्युलेशन जास्त असल्यामुळे पहा तस्करी पण तिथं वाढलेली आहे. व तुम्हाला माहिती आहे नफा पण मी तर तुम्हाला सांगितलेला आहे की किती आहे. त्यानंतर अगदीच पहा, आपल्याकडे अगदी ॲन्शंट टाईमपासूनच आपण धातू या नात्याने किंवा एक सौंदर्य प्रसाधनीमधून पण आपण सोन्याला पाहतो. या निमित्ताने आपल्या देशामध्ये खूप मागणी आहे. त्यानंतर दुसरीकडे अगदीच तुम्ही पाहिलात तर जे इन्व्हेस्टमेंट आहे, का इन्व्हेस्टमेंट केली जाते सोन्यामध्ये, तर लिक्विडिटी जास्त आहे. ओके, आता हे हाय लिक्विडिटी म्हणजेच काय, तर नक्की पहा, एकीकडे मी एक वस्तू घेतलेली आहे, जसं की वस्तू म्हटल्यानंतर पहा, मी बाईक घेतलेली आहे. आता बाईकचं तर प्रॉब्लेम आहेच पहा, ते लगेच दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हे केलात तर ते सेकंड हँड म्हणूनच विकली जाणार आहे. पण लक्षात घ्या, ओके, ही बाईक आहे व दुसरीकडे गोल्ड आहे व मला लगेच इमर्जन्सी पडली आहे, तर मी लवकरात लवकर कोणती वस्तू विकू शकेल, तर गोल्ड आपलं लवकरात लवकर विकलं जाईल. बाईकला मी ग्राहक शोधावा लागेल किंवा एखादी पहा, बाईकऐवजी ना तुम्ही जमीन घ्या. ओके, फ्लॅट असं तुम्ही म्हणू शकता. फ्लॉट जर घेतला मी तर फ्लॉट किंवा गोल्ड या दोन्हीपैकी कोण लवकर तिथं विकलं जाईल, तर नक्कीच पहा गोल्ड तिथं विकलं जाईल. घर आपलं विकलं जाणार नाही लवकर, कारण त्यांना तेवढा ग्राहक वगैरे पाहावा लागतो, आपल्याला काही कालावधी जातो. परंतु गोल्ड तुम्ही मार्केटमध्ये गेल्या लगेच ते विक्री गेलं जाऊ शकतं. मग यासाठी हाय लिक्विडिटी इथं असते. मग हाय लिक्विडिटीसाठी आपली जी भारतीय जी जनता आहे ती यामध्ये गुंतवणूक जास्त प्रमाणात करत असते पहा. ओके, मग हा त्यामागचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मग UPSC यामधून प्रश्न काय विचारते पहा, तर भारतीय सीमा शुल्क कायदा कधीचा आहे, 1962चा हा कायदा आहे. याच्यापूर्वी जजेस एन्क्वायरी ॲक्ट विचारण्यात आला होता, त्यानिमित्ताने हा पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण यावर्षी त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आले 2026मध्ये व या अमेंडमेंटनुसार आता तुम्ही 75,000 रुपयेपर्यंतचं जे साहित्य आहे ते तुम्ही दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये कस्टम ड्युटी फ्रीरित्या तुम्ही आणू शकता. याच्यापूर्वी ते किती, फक्त 50,000 रुपयेपर्यंतचं साहित्य तुम्हाला आणण्याची मुभा होती फ्री ऑफ कॉस्टली, पण आता ती 75,000 रुपये एवढं करण्यात आलेली आहे. म्हणजे 75,000 रुपयेपर्यंत आयफोन असेल तिथे दुसऱ्या देशामध्ये तर तो तुम्ही नक्की घेऊन येऊ शकता, त्याच्यावरती कस्टम ड्युटी लागली जाणार नाही. अन्यथा याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, 50,000च्या जर पुढे गेलं तर नक्कीच तुम्हाला कस्टम ड्युटी तिथं भरावी लागायची. ओके, पण ते आता होणार नाही आहे. मग ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे व परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर महिला रिकर्व संघाची ऐतिहासिक कामगिरी, अनुभवी दीपिका कुमारच्या नेतृत्वाखाली सुवर्ण भरारी आपण केलेली आहे. चांगली न्यूज आहे. त्यानंतर आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे पहा आजचं द हिंदू, कालचं द हिंदू आहे. यामध्ये 1 ते 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहिली बातमी पहा, इंडिया टेस्ट फायर्स अग्नी मिसाईल दॅट कॅन डिप्लॉय मल्टिपल वॉर हेड्स. ओके, सक्सेसफुलरित्या आपण अग्नि मिसाईलचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. आता यामधून पण परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बॅकवर्ड लिंकेजेस याचं जे नोट्स आहेत ना ते आपल्या
टेलिग्राम चॅनलवरती मी लवकरच प्रोव्हाइड करेन. ओके. नेक्स्ट आहे लेफ्टनंट जनरल NS सुब्रमणी नेम्ड नेक्स्ट CDS व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन टू बी नेव्ही चीफ. ओके. ॲडमिरल म्हणजे सध्याला व्हाईस ॲडमिरल आहेत, लवकरच ते ॲडमिरल होतील. कृष्णा स्वामीनाथन हे नेव्हीचे चीफ होणार आहेत. त्यानंतर लेफ्टनंट जनरल NS सुब्रमण्यम हे काय राहणार आहेत, तर CDS देशाचे नवीन नियुक्त होणार आहेत. आता CDS बद्दल आपला अतिशय महत्त्वाचे पॉईंट इथून मिळतील. कालच टेलिग्रामवरती मी हे अपलोड केले आहेत, पण बॅकवर्ड लिंकेजेसमधून हा पॉईंट लक्षात ठेवा. UPSCने याच्यापूर्वी प्रश्न विचारला आहे CDS पोस्टबद्दल, लक्षात घ्या. तर CDS पोस्ट आपण पहिल्यांदा कधी क्रिएट केली आहे, तर 24 डिसेंबर 2019 रोजी आपण ही पोस्ट क्रिएट केली आहे. व या पोस्ट क्रिएशनसोबतच आपण कोणतं डिपार्टमेंट तयार केलं आहे, तर डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स. हे कोणाच्या अंतर्गत येतं, तर मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स हे क्रिएट केलेलं आहे. व या डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचे चीफ म्हणून कोणाची ओळख असते, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS हे पद आपण तयार केलेलं आहे. प्लीज परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. डायरेक्टली प्रश्न कसा येतो पहा, की डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कोणतं नव्याने तयार केलेलं डिपार्टमेंट आहे, तर त्यामधलं डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स हे नव्याने तयार केलेलं आहे. व या डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचे चीफ कोण असतात, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचे चीफ असतात. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर CDS मुख्य कर्तव्य काय आहे पहा, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि टेरिटोरियल आर्मी या चौघांमध्ये सुमध्य साधणं हे त्यांचं मुख्य कर्तव्य आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. यामध्ये टेरिटोरियल आर्मी पण आहे बरं. ओके. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, UPSC डायरेक्टली विचारू शकते. व तुम्हाला माहिती असेल हे मी नोट्स जे आहेत त्या PIME मधून सांगत आहे, यामुळे हा नक्कीच परीक्षेला विचारला जाऊ शकेल. त्यासोबतच पहा, ड्रायव्हिंग रिफॉर्म्स टू ऑप्टिमाइज रिसोर्सेस, एनहॅन्स कॉम्बॅट कॅपेबिलिटीज अँड रिड्यूस वेस्ट. ओके. व आपल्या देशाची जी मिलिटरी कॅपेबिलिटी आहे ती वाढवणं हे पण त्यांचं कर्तव्य असतं. त्यासोबतच ॲडवायझिंग न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी अँड पार्टिसिपेटिंग इन डिफेन्स प्लॅनिंग बॉडीज. व डिफेन्स प्लॅनिंग बॉडीजमध्ये त्यांनी त्यांचं रोल किंवा अगदीच पहा त्यांचे सजेशन देणं हे पण त्यांचं एक मुख्य कर्तव्य आहे. ओके. इथं कर्तव्यांची लिस्ट मी दिली आहे. की रोल्स ऑफ द CDS इन्क्लूड इथं देण्यात आलेलं आहे. व हे पोस्टची रिकमेंडेशन कधी आली होती पहा, कारगिल युद्धाच्या नंतर. ओके. कारगिल कॉन्फ्लिक्ट म्हणतात, पण आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते युद्ध होतं. ओके. तर पण आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला कारगिल कॉन्फ्लिक्टमधून लिहायचं आहे, कारण IR मध्ये तुम्हाला डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फॉलो करावं लागतं. ओके. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल इथे सर्व चर्चा करण्यात आलेली आहे. प्लीज हे नोट्स तुम्ही रेफर करा. UPSC यावरून प्रश्न विचारू शकते, कारण पहा यावर्षीचं जर तुम्ही इंडिया इयरबुक जर पाहिला तर त्यावरती ऑपरेशन सिंदूर नाव आलेलं आहे. ओके. ऑपरेशन सिंदूर. त्यामुळे प्लीज महत्त्वाचं आहे. व ह्या ज्या नोट्स आहेत ना, ह्याच प्लीज तुम्ही रेफर करायच्या आहेत. ओके. त्यानंतर हे CDS बद्दल थोडंसं तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवा. ओके. डन. तर हे झालं CDS या पोस्टबद्दल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. 2 आर्टिकल आलेले आहेत. एक C. जोसेफ विजय यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे पहा, हंटा व्हायरस याबद्दलचा हा आर्टिकल आहे. पण सध्याला हंटा व्हायरस याबद्दल तुम्ही काळजी नका करू, किंवा WHO पण आपल्याला थोडंसं म्हणजे जास्त तुम्ही काळजी किंवा कन्सर्न करण्यासारखं तिथं नाही असं WHO पण म्हटलेलं आहे. का असं म्हटलेलं आहे पहा, तर जे हंटा व्हायरस आहे हे उंदीर, घुशी किंवा जे कुजतडणारे प्राणी असतात ना त्यांच्यापासून होऊ शकतं. पण पहा हे डायरेक्टली हवेच्या सानिध्यातून किंवा ह्युमन टू ह्युमन अशा पद्धतीने हे डायरेक्टली संक्रमण होत नाही. या कारणानिमित्त आपण थोडंसं चिल राहिलं तरी चालतं, पण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. व हे कुठं सापडलेलं आहे, तर शिपवरती, क्रूज शिपवरती हे सापडलेलं आहे. व त्यामध्ये पहा आय थिंक 3 जणांचं तिथं निधन झालं व 8 जणांना काहीतरी संक्रमण अशा पद्धतीने काहीतरी आहे ती न्यूज. पण हे आपल्या डिटेलमध्ये वगैरे जाऊ नका की कोणाला झालं, किती मेले, हे आपल्यासाठी गरजेचं नसतं. फक्त लक्षात ठेवा की हे कोणापासून होतं, तर कुजतडणाऱ्या प्राण्यांपासून होतं. ओके. हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हंता व्हायरस. व डायरेक्टली ह्युमन टू ह्युमन संक्रमण होतं का, तर बिलकुल नाही. SARS COVID-19चं पहा ते डायरेक्टली ह्युमन टू ह्युमन संक्रमण होतं. त्यामुळे ते आपलं खूप भीतीदायक होतं, कारण ते हवेतून डायरेक्टली आपल्याला त्याची लागण होऊ शकत होती. पण याची तसं नाही आहे लागण. ओके. त्यामुळे हे थोडंसं महत्त्वाचं. त्यानंतर येतं व्हॉट इज द गव्हर्नर्स रोल इन हंग असेंब्ली. ओके. भारतीय संविधानामधील कलम 164 आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. यामध्ये काय सांगण्यात येतं पहा, की मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्रीपद धारण करतील. आता या केसमध्ये झालेलं काय पहा, आर्टिकल 164 आपल्याला याबद्दल थोडक्यात चर्चा करायची आहे. मग अगदी राज्यपालाकडे थोडक्यात तिथं अधिकार आहे की इलेक्शन झाल्यानंतर
व्यक्तीला आपण मंत्रिपदासाठी बोलवायचं. ओके, हे तिथं त्यांच्याकडे थोडासा अधिकार देण्यात आला आहे. व हा अधिकार पहा फक्त काही लिमिटमध्येच आहे. ओके, काही लिमिटमध्ये कसं तर पहा, एखाद्या पार्टीला डायरेक्टली स्पष्ट बहुमत नसेल तरच इथं त्यांना थोडासा तो अधिकार वापरता येतो, अन्यथा तो अधिकार वापरता येत नाही. आता पहा, 100 सीट्स आहेत एखाद्या विधानसभेच्या. ओके, 100 सीट्सपैकी एखाद्या पक्षाने डायरेक्टली 51 सीट जर जिंकलेल्या असतील तर या पक्षाला त्यांना बोलवावंच लागतं. ओके, आर्टिकल 164 त्यानंतर जे रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट आहेत यानुसार आपल्याला डायरेक्टली ती पार्टी विजेती झाली हे आपण सिद्ध होतं. बरोबर, त्यामुळे स्पष्ट बहुमताखेरीज यांना तिथं बोलवावंच लागतं. पण प्रॉब्लेम कुठे येते पहा, तर अगदी 100 सीट्स आहेत. 100 सीट्सपैकी एखाद्या पक्षाला फक्त 45 सीट्स व दुसऱ्या पक्षाला 35 सीट्स अशा पद्धतीने काही कंडिशन तिथं मिळत असेल तर म्हणजे स्पष्ट बहुमत ज्यावेळेस नसतं त्यावेळेस गव्हर्नरकडे थोडेसे अधिकार प्राप्त होतात की बा आपण कोण्या पक्षाला बोलवायचं. मग त्यावेळेस ते काय करू शकतात पहा, तर नक्कीच जे पूर्वी म्हणजे 45 सीट्स आलेले आहेत किंवा विजय यांच्या केसमध्ये झालेलं काय पहा, तामिळनाडूमध्ये 118चा बहुमताचा आकडा आहे. ओके, गोल्डन आकडा आहे 118 व TVKकडे फक्त 108 सीट आलेले आहेत. बरोबर, मग या केसमध्ये पहा जे गव्हर्नर आहेत ते काय करू शकतात, तर नक्कीच पहिल्यांदा पूर्व इलेक्शनमध्ये जे कोणते आघाडी झालेल्या होत्या किंवा संयुक्त तिथं त्यांनी इलेक्शन लढले होते त्या पक्षांना किंवा ज्यांच्याकडे जास्त बहुमत दिसत आहे त्यांना ते पहिल्यांदा इन्व्हिटेशन देतात की बाबा तुम्ही पहिल्यांदा या आणि तुम्ही शपथ ग्रहण करा, असं ते इन्व्हिटेशन देऊ शकतात. पण तमिळनाडूच्या केसमध्ये झालेलं नव्हतं. विजय यांनी 3 दिवस लगातार त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा मला फ्लोअर टेस्ट वगैरे करू द्या किंवा मला शपथविधी करू द्या, मग त्यानंतर मी फ्लोअर टेस्ट करेन. आता हे जी मागणी आहे हे सरकारी या कमिशन 1988मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. परीक्षेला याच्यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे सरकारी या कमिशन कधीचा आहे व गव्हर्नरचा रोल याबद्दलच सरकारी या कमिशन बसलेलं होतं. तर पॉईंट इथे लक्षात घ्या तुम्ही. तर सरकारी या कमिशन काय म्हणतं की तुम्ही लवकरात लवकर तिथं पहिल्यांदा एखाद्या पक्षाला तिथं वोट घ्या. जसं की 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेसंबंधी झालेलं होतं. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतली होती, मग त्याच्यानंतर त्यांनी फ्लोअर टेस्ट दिली. बरोबर आहे, अगदी तसंच म्हणजे फ्लोअर टेस्ट देण्याच्या पूर्वीच त्यांनी पहिल्यांदा तर राजीनामाच दिला होता. मग अगदी तसंच इथे पण विजय यांच्या केसमध्ये पहा, तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी काय म्हटलं, नाही पहिल्यांदा मला तुम्ही बहुमत सिद्ध करा त्याच्यानंतरच मी तुम्हाला काय देईन, शपथ देईन. मग हे चुकत होतं तिथं त्यांचं. व आर्टिकल 164 डायरेक्टली तेच म्हणण्याचा प्रयत्न करत आहे पहा आपल्याला की जे राज्यपाल आहेत ना त्यांना फक्त लिमिटेड अधिकार आहे, अनलिमिटेड अधिकार बिलकुल नाही आहेत. त्यांना कोणाचं ऐकावं लागणार आहे तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना काम करणं गरजेचं आहे गव्हर्नरला. परंतु या केसमध्ये बिलकुल तसं होत नव्हतं. ओके, मग 164 जर पहिल्यांदा फेल गेलं तर तिथं आर्टिकल 356 लागलं जाऊ शकत होतं. मग यासाठीच पहा, मी पण परवा दिवशीच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये हाच पॉईंट काढलेला होता की जर राष्ट्रपती राजवटला गेले तर ते सर्वांचंच नुकसान होईल. मग त्यासाठी पहा पुन्हा त्यांना पण थोडंसं समजलं की बाबा आपण काय करूयात तर लवकरात लवकर शपथविधी उरकून घेऊयात, त्याच्यानंतर पुन्हा फ्लोअर टेस्ट वगैरे बघता येईल. व VCK जे पक्ष वगैरे आहे यांनी पण ते डायरेक्टली त्यांना पाठिंबा जाहीर केला विजय यांना किंवा ठीक आहे म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कारण जर राष्ट्रपती राजवट जर तिथं 356 लागली असती तर नक्कीच पहा त्यांना खूप कालावधी भेटला असता. आता ही मी स्वतः म्हणत नाही आहे, तर पहा इथे गोवा आणि कर्नाटकच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे व बसवराज बोम्मई केस 1994ची राज्यसेवेला आय थिंक 2024ला हा प्रश्न आलेला आहे. ओके, 24 का 24लाच आय थिंक प्रश्न आलेला आहे हा. ओके, तर लक्षात घ्या बसवराज बोम्मई खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की बा पहिल्यांदा ओथ द्या व पुन्हा टेस्ट द्या, फ्लोअर टेस्ट पुन्हा द्यायची, असं का म्हटलेलं असेल सुप्रीम कोर्टाने किंवा जे गोवा आणि कर्नाटकच्या केसेसमध्ये तोच मुद्दा इथं देण्यात आलेला आहे. तर पहा जर तुम्ही आता आपण काय करूयात पहा, तमिळनाडूचंच उदाहरण घेऊयात. ओके, तमिळनाडूच्या केसमध्ये झालेलं काय होतं पहा, 108 आमदार जे आहेत ते विजय यांच्याकडे होते किंवा TVK पक्षाने 108 आमदार निवडून आलेले आहेत TVK पक्षाचे. बरोबर, व तिथे 118चं स्पष्ट बहुमत लागणार आहे. बरोबर, मग पहा जर विजय यांना पहिल्या 8 दिवसामध्ये किंवा पहिल्या 3 दिवसामध्ये जर शपथविधी झाला नसता तर काय झालं असतं पहा, हे जे 108 आहेत किंवा DMK प्लस AIDMK किंवा तुम्ही 2019 महाराष्ट्राचं ब्युटिफुल उदाहरण तुम्हाला माहिती असेल, महाविकास आघाडी कशी स्थापन झाली होती पहा. BJP प्लस शिवसेना हे दोघं जण एकत्र येऊन इलेक्शन लढले होते. मग BJPला अगदीच जास्त जागा तिथं आलेल्या होत्या. पण पहा शिवसेना कुठं आली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली व 2019ला तिथे पहा अगदीच महाविकास आघाडी स्थापन झालेली होती. बरोबर आहे, मग नक्की इथे पण तसं होऊ शकलं असतं पहा. DMK प्लस AIDMK जर एकत्र आले तर पहा ना
यांचीच सत्ता तिथं राहू शकली असती व आमदार फोडाफोडीचे प्रकरण पण इथं जास्त होऊ शकलं असतं. म्हणजे हेच सुप्रीम कोर्टला सांगायचं होतं. पहा 2017च्या केसमध्ये, गोवा आणि कर्नाटकच्या केसमध्ये हेच झालेलं होतं. जेवढा तुम्ही पक्षाला विलंब लावता, ओत घेण्यासाठी जेवढा विलंब लावता ना, तेवढे चान्सेस वाढतात आमदार डिस्क्वालिफिकेशनचे किंवा आमदार डिफेक्शनचे. ओके, मग यासाठीच सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे राज्यपाल आहेत त्यांनी तिथं फ्लोअर टेस्ट त्यांनी चेक करू नये की बाबा ह्यांच्याकडे किती क्षमता आहे. डायरेक्टली पहिल्यांदा त्यांनी ओत द्यावी व फ्लोअर टेस्टमध्येच सर्व परीक्षा घ्यावी की यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे किंवा नाही. हे सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी क्लिअर केलेलं आहे. पण तमिळनाडूच्या केसमध्ये हे झालेलं नव्हतं. ही एक बेसिकली शोकांतिका. मग पाहूयात आता तमिळनाडूचं राजकारण कशा पद्धतीने पुढे जाईल. कारण याच्या पूर्वी पण पहा, रवी जेव्हा गव्हर्नर होते त्यावेळेस त्यांनी M.K. स्टॅलिन यांना भरपूर तिथे म्हणजे हे केलं होतं, परेशान केलं होतं. मग आता पाहूयात तमिळनाडूचं गव्हर्नर आणि तमिळनाडूचं CM कशा पद्धतीने पुढे त्यांचं रिलेशन असेल. कारण नक्कीच तिथे मजा तर येणार आहे. आता वेस्ट बेंगॉलमध्ये रवी आहेत, पण पहा तिथे सध्याला त्यांचं सत्ता आहे, त्यामुळे कदाचित तिथे परेशान होणार नाही ते. पण तमिळनाडूमध्ये सध्याला पाहता येईल. तमिळनाडू त्यासोबतच पहा केरळ, दोन्ही राज्यांमध्ये. त्यानंतर कर्नाटकचं पण तसं काही इश्यू झालेलंच आहे. तर नक्कीच गव्हर्नर आणि ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये आपला तफावत पुन्हा पाहणारच आहोत आपण. न्यूज इन प्रोसेस आहे. जसं जसं घटना घडत जातील तसं तसं आपण हे पुढे पाहणारच आहोत. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची सूचना पहा, जर रेग्युलर आपले वृत्तपत्र विश्लेषण आले नसतील तर पहा त्या दिवशी तुम्ही समजून जा की जास्त काही बातम्या इम्पॉर्टंट नाही आहेत. तर त्या दिवशी डायरेक्टली तुम्ही टेलिग्रामवरती वृत्तपत्र आल्यानंतर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता. म्हणजे पहा, मी 10 मिनिटाचं व्हिडिओ बनवणं ते तुम्ही 5 मिनिटामध्येच रीड करून घेऊ शकता. ओके, बाकी एक्सप्लेनेशनच्या दिवशी मी नक्की घेईन. त्याच्यानंतर 31 मेपर्यंत थोडंसं बिझी शेड्यूल असणार आहे. मग पहा, संडे आणि सॅटर्डे या 2 दिवशी आपलं वृत्तपत्र विश्लेषण येणार नाही. सॅटर्डे संडेला सुट्टी असेल. बाकी उर्वरित दिवशी पण मी घेण्याचा प्रयत्न करेन जर न्यूजपेपरमध्ये खरंच महत्त्वाच्या बातम्या आल्या तर. आणि आता स्किप केलं तर बेटर आहे. ओके, तर आता इथे थांबूयात. धन्यवाद.